नमस्कार शेतकरी बंधूंनो, ग्रेप मास्टर या आपल्या आवडत्या अशा यूट्यूब चॅनलमध्ये आणि ॲपमध्ये सर्वांचं स्वागत. आजच्या व्हिडिओचा टॉपिक हा जे टेम्परेचर वाढलेले 40-45 डिग्री सेंटीग्रेड झाले, यामध्ये आपल्या डाळिंब बागेची काळजी कशी घेणार. तर या वाढलेल्या टेम्परेचरमध्ये झाडाचं पूर्ण कार्य थांबलेलं असतं. या वाढलेल्या टेम्परेचरमध्ये एकमेव अन्नद्रव्य काम करतं ते पोटॅश. ज्या हीट उष्णतेच्या ताणापासून बाहेर काढण्यासाठी एकमेव काम हे पोटॅश करत असतं. तर यासाठी पोटॅशची शिफारस ॲप्लिकेशन करावे. त्यासाठी 13-045चा वापर करावा. पाण्याचं प्रमाण वाढवावं. तुम्ही ड्रिपनं प्रमाण वाढवावा. फ्लड इरिगेशन पण करू शकता, परंतु ज्या प्लॉटमध्ये तेलाचा प्रादुर्भाव आहे या ठिकाणी फ्लड इरिगेशन हे शक्यतो टाळावे. फवारणीचं नियोजन करत असताना पहिली फवारणी पोटॅशियम नायट्रेट याची करावी. पोटॅशियम नायट्रेटनं साईजमध्ये पण बदल होईल. आणि दुसरी फवारणी अल्गामिड्स अधिक कॉम्बिएफ. तिसरी फवारणी रिलॅक्झिल हे सिलिकॉन आहे. सिलिकॉन हे झाडाला उन्हापासून संरक्षण करत असताना क्रॉप कव्हरचा वापर करू शकता. ड्रिपवर भोदावर गवताचं आच्छेदन करू शकता. यापासून आपल्या डाळिंब बागेचे उन्हापासून संरक्षण होईल आणि चांगल्या दर्जाची फळं तयार होतील. धन्यवाद.